विराट कोहलीने आपला वादळी फॉर्म कायम ठेवत वर्ल्ड रेकॉर्ड करणारे शतक झळकावलं। विराट कोहलीने शतक केलं असलं तरी भारताला तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवला आलेला नाही। भारताचे सर्व फलंदाज फेल झाल्याने विराटची एकाकी झुंज अपयशी ठरली। विराट कोहलीने मात्र शतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे। विराट कोहलीने फक्त 91 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं। हे त्याचे 54वे एकदिवसीय शतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 85वे शतक ठरले। विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सामन्यात विराट 93 धावांवर बाद झाला आणि अवघ्या 7 धावांमुळे त्याचं शतक हुकले। तर दुसऱ्या वनडेमध्ये विराट लवकर बाद झाला, पण तिसऱ्या सामन्यात विराटने शतक पूर्ण केले। विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांच्या बाबतीत अंतर फक्त 15 शतकांचं आहे। जर कोहलीने याच वेगाने शतक करत राहिला तर सचिनचा विश्वविक्रम मोडला जाऊ शकतो। पण न्यूझीलंड विरुद्ध झळकावलेल्या शतकासह मात्र विराटने वीरेंद्र सेहवागचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे। विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये 7वं शतक झळकावलं आहे। यासह तो न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक करणारा फलंदाज बनला। त्याने वीरेंद्र सेहवाग आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गजांना मागे टाकलं। भारतामधील विराट कोहलीचं हे एकूण 41वे शतक आहे। एवढंच नाही तर विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक शतक करणारा फलंदाजही बनला आहे। त्याने जो रूट जॅक कॅलिस आणि सचिन तेंडुलकर यांचे विक्रम मोडले। कोहलीने आता न्यूझीलंड विरुद्ध 10 शतकं झळकावली आहेत। तिसऱ्या वनडे सामन्यात एकेकाळी भारताच्या विकेट सतत पडत असल्याने कोहलीचं शतक अशक्य वाटत होतं। रोहित शर्मा बाद झाल्यानंतर संघाचा स्कोअर फक्त 28 धावांवर असताना कोहली क्रीजवर आला, पण त्याच्या डोळ्यासमोर संघाने फक्त 71 धावांत 4 विकेट्स गमावल्या। पराभव अटळ वाटत होता, पण कोहलीला नितीश कुमार रेड्डीकडून चांगली साथ दिली आणि दोघांनी 88 धावांची भागीदारी रचली। या दरम्यान कोहली नितीश दोघांनीही अर्धशतकं झळकावली। नितीश बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाही झटपट बाद झाला आणि भारताची धावसंख्या 6 बाद 178 अशी झाली। या दरम्यान हर्षित राणाने कोहलीला उत्कृष्ट साथ दिली। कोहलीने यासह अखेर 91 चेंडूत त्याचं शतक पूर्ण केले।